चीनमध्ये पुन्हा एकदा संसर्गजन्य रोगाची साथ पसरली आहे। यावेळी कोरोना नाही आहे, तर एक नवा व्हायरस धुमाकूळ घालतोय। नाव आहे HMPV। या व्हायरसची बाधा झालेले रुग्ण भारतातही आढळलेले आहेत। मात्र हा व्हायरस नेमका काय आहे, त्याचा धोका केवढा आहे, कोरोनाशी त्याची तुलना करावी का आणि कशी काळजी घ्यावी, सगळ्याचा आढावा घेणारा हा महत्त्वाचा रिपोर्ट पाहूया। ही गर्दी, चेहऱ्यावरची चिंता, डोळ्यातली भीती आणि उपचारांच्या प्रतीक्षेत असलेले लोक, ही परिस्थिती सध्या चीनमध्ये आहे। जिथून कोरोनाचा जगभरात प्रसार झाला त्या चीनमध्ये आता HMPV व्हायरसची साथ पसरली आहे। कोरोना जसा भारतात पोहोचला तसाच आता HMPV हा व्हायरस सुद्धा भारतात पोहोचलाय। त्यामुळे कोरोना सारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय अशी भीती वाटू लागली आहे। मुळात हा HMPV विषाणू काय आहे आणि तो शरीरात शिरकाव कसा करतो हे आधी बघूया। HMPV हा RNA विषाणू आहे। 2001 साली नेदरलँड्समध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला। या व्हायरसचा संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा। संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं या विषाणूचा शिरकाव होतो। हिवाळ्यामध्ये शिरकाव होण्याचा धोका अधिक असतो। HMPV विषाणू थेट श्वसनक्रियेवरती हल्ला करतो, श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतो। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम दिसतोय। आता या रोगाची प्रमुख लक्षणं बघूया। खोकला, वारंवार नाक वाहणं, घसा खवखवणं, ताप येणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि निमोनिया। दरम्यान HMPV रोग धोकादायक असला तरी घाबरण्याचं कारण नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही, परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल। त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही। याचे प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहेत, म्हणजे मास्क बांधणं, गर्दीमध्ये न जाणं, दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं 3 ते 6 फूट। हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। देशात HMPVचे रुग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात अजून तरी एकही रुग्ण आढळलेला नाहीये। HMPVचा महाराष्ट्रात शिरकाव होऊ नये यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे। नेमकी काय काळजी घ्यायची या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या। खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका। साबण, पाणी किंवा सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवा। ताप, खोकला आणि शिंका येत असेल तर सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। सर्व ठिकाणी पुरेसं व्हेंटिलेशन असेल याची दक्षता घ्या। कोणत्या गोष्टी करणं टाळायला हवं? हस्तांदोलन करणं, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करणं, आजारी लोकांशी जवळचा संपर्क साधणं, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळायला हवंय। हे असे प्रकार टाळण्याचा सल्ला आरोग्य खात्याने दिला। याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय। त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जाते। कोणत्याही परिस्थितीमध्ये तो रुग्ण सापडला त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणाची सूचना दिली, त्याचं नागरिकांनी पालन करावं। आरोग्य विभाग काळजी घेईलच, पण त्याचबरोबर आपलं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी आपणही खबरदारी बाळगण्याची गरज। चीनमधून येऊ घातलेलं हे नवं संकट थोपवण्यासाठी आपल्यालाच काळजी घ्यायला हवी आहे। ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।